सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घेतली, कारण आज एकादशी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आले होते. तोपर्यंत मी कुकर वगैरे लावून घेतला होता. आज बघा डाळीचा डबा खाली आणि भाताचा डबा वर लावला होता. बहुतेक उकळी येऊन खाली सांडला असेल भात. हे बघा काहीतरी वेगळं दिसत होतं. मी पहिल्यांदाच बघितलं होतं, असं कधी झालं नव्हतं आतापर्यंत. लेकरांना पण नवल वाटायला लेकरांनी व्हिडिओ काढून घेतला, म्हणून तुम्हाला पण शेअर करावा. डाळ वगैरे काढून घेतली, डाळ हटवून घेतली आणि वरणाला वगैरे फोडणी देऊन घेतली. नंतर पार्थ उठला होता. त्याला आई नाही त्याच्यामुळं करमत नाही, लहान आहे लेकरू, रडते कधी कधी, परेशान करते. त्याच्यामुळे मला पण सकाळी उठायला थोडा उशीर होतोय. आणि नंतर मग पार्थला चहा वगैरे दिला. बघा लेकरू हाताने खाते. त्याच्यानंतर मी चिप्स वगैरे करून घेतले, शाबू केला. आणि सगळं झाल्याच्यानंतर आज म्हटलं थोडं वेगळं काहीतरी करावं. त्याच्यासाठी ते ड्रायफ्रूट आणले होते, त्याच्यामुळं म्हटलं ड्रायफ्रूटचे लाडू करावेत. ड्रायफ्रूटचे लाडू करण्यासाठी अर्धा किलो खोबरं होतं. अर्धा किलो खोबरं किसून घेतलं आणि किसून घेतल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित तुपामधून तीन काढलं. हे आहे अर्धा किलो खोबरं. ह्याला व्यवस्थित किसून वगैरे घेतलं आहे मी. त्याला पाठीमागं थोडं जाडसर राहिलं, त्याच्यामुळे ते हाताने काढून टाकलं. आणि हे आहे पेंटखजूर. पेंटखजूरच्या पहिल्यांदा बिया काढून घेतल्या मी बतईनं मधून कट करून. थोडं गच्च असल्यामुळं निघत नाही ती, त्याच्यामुळे त्याला बतईला व्यवस्थित म्हणजे असं कट करायचं आणि मग त्या बिया काढून टाकायच्या. ते बिया वगैरे काढून टाकल्या आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं. बारीक करताना पण हे ओरला आणि गच्च असल्यामुळं मिक्सर फास्ट पटकन चलत नाही. आपले काढलेलं नंतर पेंटखजूर व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलं. बघा बारीक केलं. ह्याला बारीक केल्यामुळं प्रत्येक ठिकाणी तूप लागतं ह्याला, आणि मोठं असल्यावर तूप वगैरे लागत नाही. त्याच्यामुळं म्हटलं बारीक करून व्यवस्थित भाजून घेता येतं. त्याच्यामुळं पहिल्यांदा त्यातल्या बिया काढून त्याला भाजून घेतलं, मिक्सरमधून काढून घेतलं सॉरी. आणि मिक्सरमधून काढून झाल्याच्यानंतर मग त्याला भाजलं. सगळे ड्रायफ्रूट वगैरे वेगवेगळे करून घेतले. पॅक होते त्याच्यामुळे फोडले ते फोडून व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतले. पहिल्यांदा बदाम आणि काजू दोन्ही भाजून घेतले, वेगवेगळे भाजून घेतले. हे बघा पहिल्यांदा बदाम टाकले आणि याच्यावरचं साल्ट वगैरे निघालं की ते कळतं समजा लगेच भाजलेलं असं तटतट वाजायलं फोडत झाले की समजायचं व्यवस्थित बदाम भाजले आहेत. बदाम भाजून झाल्याच्यानंतर हे पार्थचं मध्ये लुडबुड करण्यात आलं होतं. दाखवलं की आई वेळा त्याला करमत नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देत करावं लागतं का. आणि आता पण एडिटिंग करताना पार्थचा आवाज येतो, त्याच्यामुळे सॉरी. हे बघा हे असे होजूपर्यंत व्यवस्थित बदाम भाजून घ्यायचे. आता हे बदाम आपण काढून घेणार आहोत. बदाम झाल्याच्यानंतर बदाम काढून घेतले आणि काजू टाकले मध्ये. काजू पण असे लालसर होजूपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे चवदार लागतात. त्याच कढईमध्ये थोडंसं तूप जास्त टाकलं आणि मनुके भाजून घेतले. मनुक्याला जास्त काही वेळ लागत नाही, मनुके भाजून लगेच काढून घेतले मी. याच्यात तीळ वगैरे पण टाकू शकता, परंतु कोणत्या उपवासाला चालत नाही चालत, त्याच्यामुळे मी काही टाकले नाही. पार्थ माझं शूट घेत असताना सारखं म्हणत होता माझ्याकडे घे माझ्याकडे घे, त्याच्यामुळे त्याच्याकडे पण दाखवत होते. थोडेसे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले खायचे, आणि खायचे शेंगदाणे पण तुपामधून व्यवस्थित रोस्ट करून घेतले. हे बघा शेंगदाणे भाजल्यावर तर लगेच ओळखायला येते, फुटतात लगेच शेंगदाणे. तूप टाकून आपलं मग अशी जे खोबरं किसलेलं होतं ना, ते खोबरं नंतर भाजून घेतलं. खोबऱ्याला थोडा वेळ लागतो बघा. खोबरं व्यवस्थित खरपूस भाजू द्यायचं, खमंग वास येतो तोपर्यंत. आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं खोबरं. सगळेच पदार्थ मंद आचेवरच भाजून घ्यायचे, नाहीतर मग करपतात. आतमध्येपर्यंत जेवढे आतमध्येपर्यंत आपले भाजले जातील तेवढं खमंग लागतं. खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं.
हे बघा, हे असं लाल लाल दिसायलं की समजायचं आपलं खोबरं भाजलं. खोबरं वगैरे काढून घेतलं, सगळं मिक्स केलं आणि नंतर मग मिक्सरमधून काढलं. याच्यात साखर वगैरे टाकायची गरज नाही, कारण मनुके आणि खजूर गोड असते ना, त्याच्यामुळे याच्यात साखर मी थोडीही वापरलेली नाही आहे. कोणाला जर जास्त गोड हवा असेल, साखर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. साखरेऐवजी गूळसुद्धा टाकू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता, परंतु मी याच्यात काही वापरलेलं नाही, कारण गोड भरपूर असतं याच्यामध्ये. मनुक्याचा आणि खजूरचा गोडवा भरपूर आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी टाकली नाही. तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता. आता आपली राहिलेली आहे खजूर भाजायची, त्याच्यामुळे थोडंसं तूप टाकलं, कारण तूप खोबऱ्याने सगळं पूर्ण संपलं होतं त्यातलं. तूप थोडं टाकायचं आणि खजूर आपण टाकून घेऊयात मध्ये. खजूर टाकून भाजून घ्यायची व्यवस्थित. खजूरला पण टाईम लागतो भाजायला, त्याच्यामुळे मंद आचेवरती पण व्यवस्थित भाजून घ्यायची, कारण त्याला आणखीन एकदा मिक्सरमधून काढायचं आपल्याला या सगळ्यासोबत. हे बघा, हे अशी भाजून घ्यायची व्यवस्थित. गॅस एकदम मंद ठेवायचा, कमी ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित भाजते, नाही तर मग असं धूर होतो वरी आणि करपते खालून. त्याच्यामुळं गॅस एकदम शांत ठेवायचा आणि मंद आचेवर, सगळेच मंद आचेवरच भाजायचे, कारण आतमध्येपर्यंत जेवढं भाजेल तेवढं खमंग लागतं. नंतर हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. खजूर वगैरे, ही खजूर अशी होत नाही, याला हाताने फोडूनच मिक्स करायची व्यवस्थित. आता हे सगळं आपण मिक्स करून मिक्सरमधून व्यवस्थित काढू. हे बघा, आमचे पार्थ साहेब कसे बसलेले आहेत खुर्चीवर. हे मी मिक्सरमधून काढते. हे तरी पण खजूर वगैरे गच्च असल्यामुळं जरा थोडं परेशान करते वाटायला. हळूहळू मध्ये मध्ये बंद करून व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा, या अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे. आता हे कुठल्या भांड्यामध्ये जास्त खजूर किंवा काय पडते, मनुके जास्त पडतात, कमी जास्त गोडवा होणे, त्याच्यामुळे मिक्सरमधून काढल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपलं लाडू वळायला घ्यायचे. मी आणि गुडीने लाडू वळायला घेतले. त्याच्यामध्ये पण पार्थ रडत होता, त्याच्यामुळं गुडीनं बारीक छोटासा लाडू करून दिला होता, पण तरी पण तो रडत होता, त्याच्यामुळे त्याला म्हणलं पार्थला घे म्हणलं, आणि माझी मी लाडू वळायला घेतले. लाडू मी पूर्ण वळून घेतले. हे आहेत आपले फायनली लाडू झालेले तयार. आपला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा.